श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुनबाईची मेहनत. आई आई आरवचा आवाज स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या सायलीच्या कानावर पडला आणि तिचे हात किंचित थांबले. सकाळचे 6:30 वाजले होते. घर अजून झोपेत होतं, पण सायलीचा दिवस केव्हाच सुरू झाला होता. ती गॅसवरची भाजी हलवत म्हणाली, आरव जरा थांब हं, आई येते. भाजीला फोडणी देऊन तिने गॅस मंद केला. हात पुसत ती पटकन खोलीत गेली. आरव अंथरुणावर बसून डोळे चोळत होता. 5 वर्षाचं बाळ ते. आईशिवाय त्याचं जगच नव्हतं. सायलीने त्याला मिठी मारली, कपाळावर हात फिरवला. आता उठायचं आहे शाळेसाठी. आरव मान हलवून तिच्या गळ्यात लटकला. ती हसली. त्या एका मिठीत तिच्या सगळ्या थकव्याला क्षणभर तरी विसर पडला. पण लगेचच बाहेरून सासूचा आवाज आला, सायली दूध गरम केलं नाहीस अजून. सायलीने आरवला अलगद टेबलावर बसवलं. आई लगेच आले. आई ते शब्द ती रोज वापरायची, पण त्या नात्यात कधीच माया आली नव्हती. सायली या घरात आली तेव्हा सगळं वेगळं वाटत होतं. लग्नानंतरचा पहिला महिना, सगळे हसरे चेहरे, कौतुकाचे शब्द. आपली सून फारच शहाणी आहे, घर सांभाळेल ही. पण हळूहळू ते शब्द बदलले. आता ते म्हणत, हे तुझं कर्तव्य आहे, सून आहेस ना. सायलीने कधी प्रतिकार केला नाही. तिला वाटायचं घर आहे, आपलंच आहे. आपण जास्त केलं तर आपल्याच घराची प्रगती होईल. पण काही गोष्टी कधीच आपल्या होत नाही, कितीही केलं तरी. स्वयंपाकघरात परत येऊन तिने दूध गरम केलं, भाजी भांड्यात काढली, चपात्याचं पीठ मळायला घेतलं. त्याच वेळी नणंद मिताली मोबाईल कानाला लावून हसत हसत आत आली. काय ग सायली, आज पराठे नाहीत का? मला उशीर होतोय. सायलीने पीठ मळत शांतपणे उत्तर दिलं, आज चपाती करणार आहे, पराठे उद्या करते. मितालीने नाक मुरडलं. काय ग, रोज तेच तेच, आणि मोबाईलवर बोलत बोलत बाहेर निघून गेली. सायली काही बोलली नाही. तिला सवय होती. तिच्या मनात फक्त एक विचार फिरत होता, वेळेत सगळं व्हायला हवं. सासऱ्यांची औषधं, सासूंची चहाची वेळ, दिरासाठी नाश्ता, नवऱ्यासाठी टिफिन, आरवसाठी शाळेची तयारी, सगळं एका स्त्रीवर. नवरा समीर म्हणाला, मी मीटिंगसाठी 2 दिवस मुंबईला जाणार आहे. सायलीने मान हलवली व त्याची बॅग भरून दिली. सासूबाई तिला सतत काहीतरी कामं सांगत होत्या. आज तिची महत्त्वाची मीटिंग होती, पण ती काही बोलली नाही, कारण तिचं काम घरातल्या कुणाला काम वाटतच नव्हतं. घरात बसून काय काम करतेस, हे तर तुझा छंद आहे, पण त्या कामातूनच घर खर्चाला हातभार लागत होता. पण ते कुणी मान्य करायला तयार नव्हतं. आरवला शाळेत सोडून येताना सायलीच्या मनात 1000 विचार चालू होते. आज रिपोर्ट द्यायचा आहे, क्लायंटला प्रेझेंटेशन पाठवायचं आहे. दुपारी मिताली येईल, तिला जेवण हवं असेल. ती स्वतःला विचारायची, मी स्वतःला कुठे हरवते का? पण लगेच आरवचा हात घट्ट पकडायची. आई असल्यावर स्वतःला विसरायला शिकावंच लागतं, असं तिला वाटायचं. दुपारी घर शांत झालं. सायलीने लॅपटॉप उघडला. आरव समोर बसून चित्र काढत होता. आई बघ ना, मी घर काढलं. ती हसली. खूप छान आहे. लॅपटॉप स्क्रीनवर आकडे, शब्द, डेडलाईन्स आणि शेजारी आरवचा हसरा चेहरा. ती दोन्ही सांभाळत होती. तेवढ्यात सासू आत आल्या. अजून जेवण झालं नाही, इतकं काय काम करतेस? सायलीने शांत आवाजात सांगितलं, आई ऑफिसचं काम आहे, 10 मिनिटात करते. सासूनी डोळे वटारले. आम्ही काय उपाशी राहायचं? सायली उठली, काम थांबवलं, स्वयंपाकघरात गेली. तिच्या कामाची किंमत नेहमी शेवटीच. सायलीचा दिवस असा चालायचा. सकाळी उठून घरासाठी, दुपारी घरासाठी, संध्याकाळी घरासाठी, रात्री पुन्हा घरासाठी, आणि मध्येच कुठेतरी हरवलेली सायली. ती थकत होती, पण ती तक्रार करत नव्हती, कारण तिला शिकवलं गेलं होतं, चांगली सून कधीच बोलत नाही. रात्री आरव झोपल्यावर ती त्याच्याकडे पाहत बसायची. त्याच्या श्वासात तिला शांतता मिळायची.
मी सगळं सहन करेल, कारण घर मला आनंदी ठेवायचं आहे. हे वाक्य तिच्या मनात नकळत रुजत होतं. त्या रात्री तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. अंधार शांत होता, पण तिच्या आत कुठेतरी वादळ जमायला लागलं होतं. तिला अजून माहीत नव्हतं, लवकरच तिच्या सहनशीलतेची परीक्षा होणार आहे आणि त्या दिवशी ती फक्त सून राहणार नाही. सायलीने लॅपटॉप उघडला तेव्हा घड्याळात दुपारचे 2:30 वाजले होते. आजचा दिवस तिच्यासाठी फार महत्त्वाचा होता. 3 आठवड्यापासून ज्या प्रोजेक्टवर ती काम करत होती त्याची आज अंतिम मीटिंग होती. हा क्लायंट मिळणं म्हणजे तिच्या कामाला मोठी संधी होती आणि त्यातून मिळणारे पैसे घर खर्चासाठीच खूप उपयोगी ठरणार होते. ती खोल श्वास घेत म्हणाली, आरव तू इथेच बस, आई काम करते. आरवने मान हलवली. आई मी पझल खेळतो. ती हसली. हो, पण जास्त इकडे तिकडे जाऊ नकोस. आरव तिच्या समोरच बसला. सायलीचा डोळा लॅपटॉपवर, पण लक्ष मात्र मुलावर. तेवढ्यात स्वयंपाकघरातून सासूचा आवाज आला. सायली, मी आणि मिताली हॉलमध्ये बसलोय. तुला काही मदत हवी असेल तर सांग. सायली क्षणभर थांबली. आज पहिल्यांदाच तिला वाटलं कदाचित आज जबाबदारी वाटून घेतली जाईल. ती उठून हॉलमध्ये गेली. सासू सोफ्यावर बसून TV बघत होत्या. मिताली मोबाईलवर स्क्रोल करत बसली होती. सायलीने शांत पण स्पष्ट आवाजात सांगितलं, आई मला ऑफिसचं खूप महत्त्वाचं काम आहे. साधारण 1 तास लागेल. तोपर्यंत आरवकडे लक्ष ठेवाल का? तो जास्त काही करत नाही, फक्त बघत राहिलात तरी चालेल. सासूंनी हात हलवला. अगं हो हो, आम्ही आहोत ना, तू तुझं काम कर. मितालीनेही मान डोलावली. हो ग, तू टेन्शन घेऊ नकोस. सायलीच्या मनात एक हलकीशी शांती उतरली. आज तिने सासूबाईंवर विश्वास ठेवला. ती परत खोलीत आली. लॅपटॉपवर कॅमेरा ऑन केला. मीटिंग सुरू झाली. गुड आफ्टरनून सायली, वी आर रेडी टू प्रोसीड. ती प्रोफेशनल स्माईल देत बोलायला लागली. शब्द, आकडे, स्लाईड, ती पूर्णपणे कामात गुंतली. पहिल्या 10 मिनिटात आरवचा आवाज आला नाही. ती समाधानी झाली, पण हॉलमधून TVचा आवाज जरा जास्तच येत होता. ठीक आहे, तिने मनात म्हटलं. हॉलमध्ये मात्र वेगळंच चित्र होतं. TVवर मालिका चालू होती. सासू त्या कथानकात इतक्या गुंग झाल्या होत्या की समोरचं जग विसरल्या. मिताली मोबाईलमध्ये रील्स पाहत हसत होती. आरव सुरुवातीला त्यांच्या जवळच खेळत होता, पण कुणाचं लक्ष नव्हतं. तो उठला. खेळण्याचा ट्रक घेऊन घरभर फिरू लागला. आजी, त्याने हाक मारली. कोणतंच उत्तर नाही. तो बाल्कनीकडे गेला. तेथे एक लहान टूल ठेवलेला होता. 5 वर्षाचं मूल, जिज्ञासू, अवखळ. त्याने टूल ओढला. सायली अजूनही मीटिंगमध्ये होती. नेक्स्ट स्लाईड प्लीज. ती बोलत असतानाच तिला हृदयात एक अजब धडधड जाणवली. आरव शांत आहे, जरा जास्तच. ती स्वतःला समजावत राहिली. आई आणि मिताली आहेत ना? हॉलमध्ये एक जोराचा आवाज झाला. धप्प. क्षणभर शांतता. मग आई. तो आवाज इतका तीव्र होता की सायलीच्या कानात घुसला. तिचा श्वास अडखळला. एक्सक्यूज मी. ती कॅमेरा ऑफ करून खुर्चीवरून उठली. हॉलकडे धावताना तिला दिसलं. आरव जमिनीवर पडलेला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. त्याचा हात थरथरत होता. डोळे भीतीने विस्फारलेले. आरव. ती किंचाळली. सासू आणि मिताली त्या अजूनही TVकडे पाहत होत्या. त्यांनी फक्त एकदा वळून पाहिलं आणि म्हणाल्या, अरे पडला वाटतं. मिताली मोबाईल बाजूला ठेवत म्हणाली, अगं मुलं पडतातच. सायलीचं डोकं सुन्न झालं. ती आरवकडे धावली. त्याला उचललं. त्याच्या केसामधून रक्त ओघळत होतं. आई, दुखतंय. तो रडत होता. त्या क्षणी सायलीमध्ये काहीतरी तुटलं. तुम्ही काय करत होतात? तिचा आवाज थरथरत होता, पण त्यात आग होती. मी विचारलं होतं तुम्हाला लक्ष ठेवाल का म्हणून. सासू उठल्या. अगं एवढं ओरडायचं काय? पडला ना, होईल बरं. सायलीचा संयम सुटला. बरं होईल. त्याच्या डोक्यातून रक्त येतंय. तुम्हाला दिसत नाही का? मिताली खांदे उडवत म्हणाली.
अगं तूच म्हणालीस ना तू काम करतेस म्हणून. आम्हीही काही प्रत्येक सेकंद पाहू शकत नाही. त्या वाक्याने सायलीचा श्वासच थांबला. तिने आरवला घट्ट मिठीत धरलं. तुम्ही ओके म्हणालात म्हणून मी विश्वास ठेवला. कोणीच उत्तर दिलं नाही. ती धावत जाऊन पाण्याने कपडा ओला करते. आरवचं डोकं दाबते. रक्त थांबत नव्हतं. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी हॉस्पिटलला घेऊन जाते, सासूंनी निष्काळजीपणे म्हटलं. एवढ्यासाठी हॉस्पिटल? जखम छोटीच आहे. सायलीने त्यांच्याकडे पाहिलं. त्या नजरेत वेदना नव्हत्या. त्या नजरेत फक्त प्रश्न होता. तुम्ही आई आहात का? ती आरवला उचलून बाहेर निघाली. कोणी थांबवलं नाही, पण कोणी मदतीलाही आलं नाही. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी जखम पाहिली. टाके घालावे लागले. आरव रडत होता. आई, घरी जाऊया. सायली त्याचा हात धरून बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते, पण आता ते शांत होते. रात्री ती घरी परतली. आरव झोपलेला होता. त्याच्या डोक्यावर पट्टी होती. घर शांत होतं. सायली आरवच्या शेजारी बसली. तिने त्याच्या कपाळावरून हात फिरवला. मी सगळं केलं, घरासाठी, नात्यांसाठी, पण आज माझ्या मुलासाठी कुणीच नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने स्वतःशीच पुटपुटली. मी चूक केली विश्वास ठेवून. त्या रात्री तिला झोप आली नाही. ती विचार करत बसली. मी रोज सगळ्यांचं पाहिलं, सगळ्यांच्या गरजा पूर्ण केल्या, सगळ्यांना वेळेवर वस्तू दिल्या. मी कमावलेल्या पैशातून यांना गिफ्ट दिले, पण आज माझ्या मुलाकडे पाहणं कुणाचं कर्तव्य नव्हतं. तिच्या मनात एक निर्णय आकार घेत होता. हा निर्णय रागाचा नव्हता, तो जागृतीचा होता. सायली त्या दिवशी पहाटेच जागी झाली, पण घरातली शांतता वेगळीच होती. नेहमीसारखी नव्हे. स्वयंपाकघरातून भांडी वाजल्याचा आवाज नव्हता. चहाचा उकळता वास नव्हता. ती तिथेच ऑफिसचं काम करत होती. आरव झोपेत हलकेच कुजबुजत होता. ती थेट आरवजवळ गेली. डोक्यावरची पट्टी अजून घट्ट होती. सायलीने सावकाश त्याच्या केसावरून हात फिरवला. तिच्या पोटांना अजूनही कालच्या रक्ताची आठवण होती. त्या आठवणीने तिच्या छातीत काहीतरी दाटून आलं. आता नाही, तिने स्वतःशीच ठामपणे म्हटलं. आता मी कोणासाठीही गरजेपेक्षा जास्त किंमत करणार नाही. ती उठली. आरवसाठी कोमट पाणी तयार केलं. औषधांची वेळ तपासली. आज तिने वेळापत्रक बदललं होतं. घरासाठी नव्हे, मुलासाठी. हॉलमध्ये सासू बसल्या होत्या. चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट होती. चहा? त्यांनी विचारलं. आवाजात ताण. सायली शांतपणे म्हणाली, आई, आज मला टाईम नाही आहे. तुम्ही स्वतः बनवा. तो आई शब्द आज वेगळा वाटत होता. त्यात सवय होती, पण समर्पण नव्हतं. मिताली सोप्यावर आडवी पडून मोबाईल पाहत होती. आज नाश्ता नाही का? तिने नजरेतूनच विचारल्यासारखं केलं. सायली काही बोलली नाही. ती थेट आरवकडे गेली. आरवने डोळे उघडले. आई, आज शाळा? सायली त्याच्या कपाळावर चुंबन देत म्हणाली, आज नाही बाळा, आज तू आईबरोबर राहशील. आरव हसला. त्या हसण्यात सायलीला स्वतःचा निर्णय योग्य वाटला. 10 वाजता समीर घरी आला. हॉलमध्ये पाय टाकताच त्याने वातावरण ओळखलं. काय झालंय? त्याचा प्रश्न थेट होता, पण चेहऱ्यावर गोंधळ. सायलीने आरवला बाजूला बसवलं. ती उभी राहिली. आज तिच्या उभेपणात वेगळाच आत्मविश्वास होता. आपल्याला बोलायचं आहे, ती म्हणाली. सासू आणि मिताली दोघीही जवळ आल्या. घरात एक अदृश्य वर्तुळ तयार झालं, जसं एखाद्या निर्णयाच्या क्षणी होतं. काल जे झालं, सायलीने सुरुवात केली. तिचा आवाज थरथरत नव्हता. तो शांत होता, पण खोल. मी स्पष्ट सांगितलं होतं, मी काम करते, तोपर्यंत आरवकडे लक्ष ठेवा. सासूंनी मध्येच म्हटलं, अगं आम्ही होतोच ना. सायलीने हात हलकेच वर केला. आई, मला पूर्ण बोलू द्या. घरात शांतता पसरली. मी रोज घरासाठी सगळं करते, कोणालाही कधी नाही म्हणत नाही, पण काल माझ्या मुलाला डोक्याला मार लागला. रक्त येत होतं आणि तुम्ही दोघी TV पाहत होतात. मितालीने मान खाली घातली. अगं, इतकं लागलं असेल असं वाटलं नव्हतं.
सायलीची नजर थेट तिच्यावर स्थिरावली. मुलांच्या बाबतीत वाटलं नव्हतं चालत नाही. समीर पुढे आला. सायली शांत हो, घरात वाद नको. त्या वाक्याने सायलीच्या छातीत आग पेटली. वाद? ती थोडी हसली. ते हसू वेदनेचं होतं. समीर, हा वाद नाही, हा माझ्या मुलाचा जीव आहे. तिने श्वास घेतला. मी घरासाठी सर्व काही केलं. नाते टिकवण्यासाठी कधी उलट बोलले नाही. चूक नसतानाही मी आलेले टोमणे सहन केले. पण माझ्या मुलासाठी मी थांबणार नाही. सासूचा आवाज कडक झाला. म्हणजे काय? घर सोडायचंय का तुला? सायलीने लगेच उत्तर दिलं. ती आरवकडे पाहू लागली. त्याचा निष्पाप चेहरा, पट्टी, थकलेले डोळे. मी घर सोडणार की नाही हे नंतर ठरवू, ती म्हणाली. पण आजपासून काही नियम बदलतील. पहिला नियम, सायली म्हणाली, आरवची जबाबदारी माझ्याशिवाय कुणाकडेही देणार नाही जोपर्यंत तो मोठा होत नाही. दुसरा नियम, माझं काम छंद नाही. समीरला मदत व्हावी म्हणून मी ते करत आहे. फक्त समीरच्या पैशामध्ये घरातल्या गरजा भागत नाहीत. त्यामुळे माझ्या कामाला आदर हवा. मी काम करत असताना टोमणे, तक्रारी नकोत. तिसरा नियम, मी नणंददीराची वैयक्तिक कामे करणार नाही. मी सून आहे, नोकरानी नाही. घरात कुणीच बोललं नाही. समीरची नजर खाली गेली. तो पहिल्यांदाच सायलीला इतकी ठाम पाहत होता. आणि एक शेवटची गोष्ट, सायली म्हणाली, मी हे धमकी म्हणून सांगत नाहीये, हा निर्णय आहे. सासू काहीतरी बोलणार होत्या, पण शब्द अडकले. सायलीने आरवचा हात धरला. मी आज आरवला डॉक्टरकडे पुन्हा घेऊन जाते आणि पुढचे काही दिवस मी त्याच्यावर लक्ष देईन. ती वळली. समीर, तुला यायचं असेल तर ये, नसेल तरी मी थांबणार नाही. समीर क्षणभर थबकला. मग तो पुढे आला. मी येतो, तो म्हणाला. त्या 2 शब्दात पश्चाताप होता. उशिरा आलेला पण खरा. डॉक्टरकडे जाताना सायलीने आरवला घट्ट धरलं. रस्त्यावरच्या गोंगाटात तिला स्वतःचा आवाज ऐकू येत होता, आतून मजबूत होत जाणारा. डॉक्टरांनी तपासणी केली. आता ठीक आहे त्यांनी सांगितलं, पण पुढचे काही दिवस जास्त लक्ष ठेवा. सायलीने मान हलवली. लक्ष, तेच तर तिच्या आयुष्याचं केंद्र होतं, पण आजवर चुकीच्या ठिकाणी. घरी परतल्यावर सायलीने आपली दिनचर्या बदलली. ती सकाळी आरवसाठी उठायची, त्याच्यासोबत नाश्ता करायची, त्याला गोष्टी सांगायची. ऑफिसचं काम ती ठराविक वेळेत करायची आणि तेव्हाच कोणी मध्ये आलं तर ती स्पष्ट सांगायची. आता नाही. सासू सासरे हळूहळू बदल पाहत होते. मितालीला स्वतःची कामं स्वतः करावी लागत होती. घरात कुरकुर होती, पण सायली थांबली नाही. एक दिवस सासू तिच्या खोलीत आल्या. सायली, आवाजात थोडी मवाळी. बोला आई, सायली म्हणाली. आपण थोडं जास्तच ताणलंय का? त्या प्रश्नातच प्रश्न होता. सायली शांतपणे म्हणाली, आई, मी ताणले नाहीये, मी स्वतःला सावरते. सासू काही बोलल्या नाहीत. पहिल्यांदा त्यांना जाणवलं, सायलीचा बदल रागातून नाही तर जाणीवेतून आहे. समीरही बदलत होता. तो आरवसोबत वेळ घालवू लागला. सायलीच्या कामाबद्दल विचारू लागला. कधी कधी स्वयंपाकघरात हातभार लावू लागला. एका रात्री तो म्हणाला, माझी चूक झाली सायली, मी तुला समजून घेतलं नाही. सायलीने उत्तर दिलं नाही. ती आरवला झोपवत होती. काही क्षणांनी ती म्हणाली, चूक मान्य करणं महत्त्वाचं असतं, पण बदल जास्त महत्त्वाचा. समीरने मान डोलावली. काळ गेला. घरात सायलीची मेहनत अजून होती, पण ती आता अदृश्य नव्हती. ती स्वतःसाठी थांबत होती, मुलासाठी उभी होती आणि गरज पडल्यास निघून जाण्याची ही तयारी होती. त्या आत्मविश्वासाने घरातील समीकरण बदललं. एका संध्याकाळी आरव तिच्या कुशीत येऊन म्हणाला, आई, तू बेस्ट आहेस. सायली हसली. त्या हसण्यात वेदना नव्हत्या, फक्त शांती होती. तिने स्वतःशीच म्हटलं, सून म्हणून मी खूप काही केलं, पण आई म्हणून मी जे केलं तेच माझं खरं यश. संदेश, स्त्रीची मेहनत तेव्हाच दिसते जेव्हा ती स्वतःसाठी आणि आपल्या मुलासाठी उभी राहते. तर
तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.